सलामीची जोडी गोवंडी गाव 11 या संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत देवेंद्र पाटील आणि खऱ्या अर्थाने सातत्याने गोवंडी गाव 11 या संघाचं क्रिकेट पटलावर नेण्यासाठी एक चांगला संघर्षमय खेळ या खेळाडूंनी देखील केलाय. तो देवेंद्र पाटील मैदानामध्ये दाखल झाला. नॉन स्ट्रायकर एंडला देखील आपण पाहू शकाल संजू पाटील व P1 चे पहिले षटक गोलंदाज भावेश कोईला आमंत्रित केले. यावेळेस पहिल्या ओव्हरसाठी पहिलाच बॉल तुम्ही पाहू शकाल दिशा देण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने चांगले फिल्डिंग होते, चांगली फेकी होते. वेगळी कीपरच्या भूमिकेमध्ये भावेश तुर्बेकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीच्या मार्कवर देखील भावेश कोईचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण गत वर्षी देखील या खेळाडूंनी सातत्याने ज्या वेळेस ट्रॉम्बे संघ रायगडमध्ये खेळला त्यावेळेस चांगला खेळ या खेळाडूंच्या दरम्यान देखील राहिलाय. यंदाच्या हंगामामध्ये देखील कित्येक स्पर्धा अक्षरशः आपल्या खेळीने गाजवल्या. तो खेळाडू बॉलिंग मार्कवर भावेश कोई देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस आपण पाहू शकाल संजू पाटील आतापर्यंत एक सिंगल कंप्लीट केली बॅट्समन देवेंद्र पाटीलने आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला संजू पाटील पाहायला मिळतोय. P1 चे पहिले षटक सुरुवातीला ज्यावेळेस राईट हँड बॅट्समन होता त्यावेळेस ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता. यावेळेस तुम्ही पाहू शकाल यू मिस डेफिनेटली हिट बॅट्समन संजू पाटीलला दिला जातो परतीचा इशारा. फलंदाज संजू पाटीलला अनेक अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये, परंतु कौतुक करावा लागेल. वेगाने चेंडू स्वार केला बॉलर भावेशने. तदनंतर खऱ्या अर्थाने जे धैर्य त्याने डोळ्यासमोर ठेवलं होतं त्या धैर्याचा विजय देखील या ठिकाणी संपादन केला जातोय. बॉलर भावेशच्या माध्यमातून न्यू बॅट्समन मैदानामध्ये नीरज वैद्य मैदानामध्ये दाखल होते. फलंदाज क्रमांक 3 पहिल्या डाऊनसाठी 1 डाऊनसाठी देखील यावेळेस आमंत्रित केले. फलंदाज नीरज वैतीला मोठा हिट केल्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बिफोरची, परंतु पायाचा वेध जरूर घेतला होता, परंतु दिशा थोडीशी भरकटली होती. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल एकेर रन देखील खात्यामध्ये ऍड केली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत देवेंद्र पाटील. संकट मोचक आपल्या संघाचा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमधलं टेम्परामेंट, क्रिकेटमधलं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमधला क्लास आपण जरूर पाहिला. चौकार हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळते. स्वतः टीमचा कॅप्टन देखील आहे आणि यावेळेस कर्णधाराची भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये सांगत असताना देवेंद्र पाटील, कारण 11 खेळाडूंना घेऊन खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, चेंडू जाईल पॉइंट स्वीपरच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तीन चेंडूंमध्ये असं वाटलं होतं की यावेळेस हे महत्वपूर्ण षटक राहील, परंतु यावेळेस ज्या प्रकारे चौथ्या बॉलवर आपला बॅटचा फोकस ओपन केला बॅट्समन देवेंद्र पाटील आणि आतापर्यंत या बॅट्समनच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. संयमाचं पालन आपल्याला पाहायला मिळते. एकेरी रन देखील यावेळेस कंप्लीट केली. एक काय दीपेश सर आपण सचिन रमेश तेंडुलकर सर व त्यांच्या समवेत वीरेंद्र सेवाग सर देखील सलामीला मैदानामध्ये दाखल व्हायचे. संयमाचं पालन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं, परंतु आक्रमणाचं प्रात्यक्षिक हे सुरुवातीपासूनच वीरेंद्र सेवाग सरांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं आणि तशाच प्रकारचा कुठेतरी कॅल्क्युलेशन क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं पहिले षटक आतापर्यंत कंप्लीट झालंय. भावेश कोईने आतापर्यंत रन खर्च केल्यात.
एक विकेट त्याने संपादन केला आणि आतापर्यंत 11 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. आपण जर पाहिलं तर दीपेश सर पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्याच P1च्या ओव्हरमध्ये निखिल पाटील नामक बॉलरने देखील 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला योगायोग देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर आदित्य कदमला आमंत्रित केले सेकंड ओव्हरसाठी. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडू खाली धावतोय. चेंडू जज खेळूनचा आहे. जरूर सलामीवीर फलंदाज संजू पाटील बाद झाल्यानंतर संपूर्ण दारोमदार या खेळाडूवर आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी लाऊड अपील केली बॉलर आदित्यने, परंतु पंचांचा इशारा जरूर आला. चेंडू पैचा संपर्क तुटला आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा आदित्य कदम सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहेत देवेंद्र पाटील. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. एक चांगलं सुमधुर संगीत देखील डीजे मास्टर पंकज वैतीच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळते. क्रिकेटमध्ये संगीत देखील खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस आपलं मन कचलं जातं, ज्या ज्या वेळेस आपण नैराश्याच्या भूमिकेमध्ये असतो, त्यावेळेस आपलं मन प्रफुल्लित करण्यासाठी आपण अनेक नवीन युवा खेळाडूंना संधी दिली जाते या टीमच्या दरम्यान. कारण ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावोगावी प्रीमियर लीग स्पर्धा भरवल्या जातात त्या त्यावेळेस प्रत्येक प्रीमियर लीग स्पर्धेमधून एखादा नवीन चेहरा मिळतो. परंतु आज एक ऐतिहासिक मैदान आज या ट्रॉम्बे गावामध्ये देखील वसताना आपल्याला पाहायला मिळते. चेरेश्वर क्रीडांगण. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु तुम्ही पाहू शकाल फिल्डर थोडासा फंबल झाला होता. कारण कुठेतरी थोडीशी दबाव तंत्राच्या भूमिकेमध्ये आपण फिल्डरची शैली पाहिली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 21 रन आतापर्यंत होतात. 21. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ देखील आहे. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टॉयचा वेध घेतला. एक लाजवाब गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला देखील मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 21 रन. थँक्यू. तर 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 21 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 11 धावा खर्च केल्या होत्या भावेश कोळीने. त्यानंतर आपण पाहू शकाल 10 धावा यावेळेस खर्च केल्या, परंतु वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर देखील आपण पाहू शकाल भावेश कोळीला पुन्हा एकदा आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे देवेंद्र पाटील. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कोलर पद्धतीचा चेंडू देखील आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती. वेगवान गोलंदाजीचा प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळते.
बॉलर पण एक सज्ज होईल 22 कोळी. यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आणि लाजवाब झेल या ठिकाणी टिकला जातो. झेल देखील टिपला. दीपेश वैतीच्या दरम्यान फलंदाज आपण पाहू शकाल ज्या प्रकारे फलंदाज देवेंद्र पाटील बाद झाला, जो सलामी साठी मैदानामध्ये दाखल झाला होता. चांगला खेळ त्याने केला. तब्बल 11 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. बॅट्समन मयूर मैदानामध्ये दाखल होते. कौतुक करावं लागेल बॉलर भावेशचं देखील, कारण सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने एक विकेट संपादन केला होता. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत त्याने एक विकेट संपादन केलाय. अतिशय चांगलं षटक देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन मयूर पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला होता, परंतु त्या प्रयत्नांना अपयश मिळालं. त्याचा प्रात्यक्षिक 4 रन चौकार देखील आपण पाहिला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन 25 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस स्कोरकट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पैचा संपर्क तुटला. डॉट बॉलची समाप्ती आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक मोठं नाव अर्थातच अविदादा परब सध्याच्या घडीला ते पंचांच्या भूमिकेमध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळतात. अनेक चांगले लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन 25 चा प्रयत्न, फिल्डर तैनात, प्रथमेशच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल. पाहिले तर खऱ्या अर्थाने अविसर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या येताना पण पाहिल्या, परंतु या तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्यात बॉलर भावेशने. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 33 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. प्रति ओव्हरमध्ये 11 रनची सरासरी आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केले. ज्या खेळाडूंनी मात्र खऱ्या अर्थाने ट्रॉम्बे गावाच्या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला व ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्या ठिकाणी आपल्या अफलातून खेळीने प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाला पाहायला मिळतोय. कंप्लीट केली जाते. एकेरी रनने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. 34 रन 34. चेंडू रिलीज करतो त्यावेळेस आपण स्टॅन्स बदलतो तर कुठेतरी थोडंसं संतुलन बिघडतं. यावेळेस तुम्ही पाहू शकाल तर न्यू बॅट्समन नितीन गावंड मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पाटील मात्र जरूर बाद होतोय. 3 बॉलमध्ये ज्याने 6 रनचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन 34 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत दुसरा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. पहिल्या सामन्या दरम्यान जे 2 संघ मैदानामध्ये खेळले त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये यावेळेस विजयी संपादन करेल की काय, तोपर्यंत दुहेरी धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन 36 रन होताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर
चौथीला जवाब एक महत्वपूर्ण षटक या इनिंग मधलं. डीजे प्लीज. चार ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. बॉलिंग मार्कवर देखील शैलेश कोहलीला आमंत्रित केले. एक यंग टॅलेंटेड खेळाडू देखील आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक नवीन खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न किरण 11 ट्रॉम्बे या संघाचा देखील असतो. आणि यावेळेस देखील आज मात्र स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये ते सामना देखील करतायत. प्रतिस्पर्धी संघ गोवंडी गाव 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि क्रिकेटमध्ये याचा प्रयत्न केला या षटकार आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 रन आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा शैलेश कोळी. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न दीपेश आणि आतापर्यंत 2 झेल टिपलेत या फिल्डरने. दिले जाते परतीचा इशारा आपण पाहिला. तर बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील तेवढ्याच वेगाने यावेळेस शॉर्ट सिलेक्शन कंप्लीट केले या बॅट्समन नितीनने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज चेंडू खाली धावते, परंतु फिल्डर दीपेश पोहोचेल तोपर्यंत दुहेरी धावा देखील यावेळेस पूर्ण केल्यात. दुहेरी रनने आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन देखील होतात. 52 धावा आणि 53 रनचं लक्ष असेल यावेळेस टीम किरण 11 ट्रॉम्बे या संघासमोर. तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. टीम गोवंडी गाव 11 संघ आपण फिल्डिंगसाठी लवकरात लवकर मैदानामध्ये उतरा व किरण 11 ट्रॉम्बे संघ आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. तर जसं दुसरं सत्र तुमच्या समोर साकारलं जाईल, तुमच्या समोर आवाज असेल विशाल पवार यांचा. तो आइए विशाल पवार सर आगे का खुदिए का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुर्तास रजा असेल. धन्यवाद. संघाला विनंती आहे की त्याने आपले सलामीचे फलंदाज क्रीजवर पाठवून द्यायचे लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की थोडं आम्हाला सहकार्य करायचं आहे. फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. सुंदर अशी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं ते गोवंडी संघाकडून. 53 धावांचं आव्हान उभं केलंय ते किरण इलेव्हन संघाला. किरण इलेव्हन संघाला विनंती आहे कृपया आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर क्रीजवर पाठवून द्यायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कृपया याकडे लक्ष द्यायचं आहे. लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज क्रीजवर पाठवून द्यायचे आहेत. संघाला जिंकण्यासाठी किरण इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 5 षटकामध्ये 53 धावांची गरज. हाँ सुनो ना सुनो, आप पार्सल इधर मंदिर के पास भेजना 10 शेजवान राइस. ठीक है, शेजवान राइस 10 आप 10. प्रति ओव्हर 11 धावांची गरज आहे. काहीच हाँ और सुनो और भी है. अशक्य पण आणि सहजपणे पार पण पडू शकेल असं आव्हान किरण इलेव्हन संघाकडे आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे किरण इलेव्हन संघांचं हे होम ग्राउंड आहे. हाँ पाहूया संघाची किरण इलेव्हन संघाची सलामी जोडी आता मैदानात उतरत आहे. संघाला जिंकण्यासाठी 53 धावांची गरज म्हणजे प्रति ओव्हर 11 धावांची गरज. पाहूया चांगल्याशे नावाजलेले फलंदाज आहेत. कृष्णा स्ट्राईकला येतो प्रथमेश बाही आणि नॉन स्ट्राईकला येतो रोहन. प्रथमेश चांगला असा गाजलेला फलंदाज आहे. त्यांनी एका मागच्या ह्याच्या अगोदरच्या ज्या टुर्नामेंट झाल्या होत्या त्यांनी 6 चेंडूमध्ये 5 चौकार मारले होते. खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय आणि त्याचप्रमाणे त्यांचं हे होम ग्राउंड आहे. आणि संघाला जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. स्ट्राईकला येतो प्रथमेश, नॉन स्ट्राईकला येतो रोहन आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत तो कृष्णा. किरण इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. पाहूया दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक. आणि काहीसा लेग साईडला मारलेला चेंडू बॉल हवेमध्ये, परंतु कोणी फिल्डर तिथे नसल्या कारणाने एक धाव तर नक्कीच मिळाली. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली ती बिनबाद एक. काहीशी चांगली आणि संयमी फलंदाजी करावी लागेल ती किरण इलेव्हन संघाला. 53 धावांचा डोंगर आपल्याला आव्हान जे आहे ते पार पाडण्यासाठी. पाहूया चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं ते गोवंडी इलेव्हन संघाकडून. उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली, त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती. पाहूया स्ट्राईकला येतो रोहन, नॉन स्ट्राईकला येतो प्रथमेश आणि त्याला मारा करत येतो कृष्णा. आणि काहीसा लेग साईडला तटवलेला चेंडू, फिल्डर तिथे नाही आणि हा पहिलाच चौकार रोहन यांच्या स्वरूपात.
संघाकडून संघाचे धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 5. चांगल्याशी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे ते आपल्याला रोहन यांच्याकडून. पहिल्याच चेंडूमध्ये पहिलाच चौकार मारलाय तो रोहन यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 5. सुंदर अशी फलंदाजीचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. किरण 11 संघाकडून त्यांचं होम ग्राउंड आहे, त्यांची प्रॅक्टिस पण रोजची चालू असते. पाहूया पुढचा चेंडू. कृष्णा तू रोहन आणि काहीसा तटवलेला लेग साईडला तटवलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 6. काहीशी संयमी खेळ म्हणता येईल ती किरण 11 संघाकडून. त्यांना माहिती आहे जर सलामीचे फलंदाज जर टिकले 2 ओव्हर तर कदाचित हा सामना ते सहजरित्या पार पाडू शकतील. हे धावांचं डोंगर सहजरित्या ते पार पाडू शकतील. पाहूया पुढचा चेंडू प्रथमेशला आणि काहीसा मारलेला चेंडू आणि हा झेल बांधवण्याची शक्यता आणि जोरदार झटका बसलाय तो किरण 11 संघाला. प्रथमेश यांच्या स्वरूपातून पहिला गडी बाद झालेला आहे. त्याला क्रीजवर टिकणं गरजेचं होतं, परंतु जोर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रथमेश बाद झालेला आहे आणि प्रथमेशची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो दीपेश. चांगला फलंदाज आहे. पाहूया चांगली झेल टिपलेली आहे ती गोवंडी 11 संघाच्या हिमांशूने. स्ट्राईकला आहे तो रोहन. चांगली फलंदाजी करतो रोहन. मूर्ती लहान पण त्याची कीर्ती महान आणि रोहनला सेट फलंदाज झालेला आहे तो. त्याला टिकणं खूप गरजेचं आहे किरण 11 संघासाठी आणि त्याचप्रमाणे गोवंडी संघाला रोहनला बाद करणं खूप गरजेचं आहे. पाहूया रोहन टू कृष्णा. दुसऱ्या इनिंगचा पहिल्या षटकाचा कितवा चेंडू आहे? 5वा चेंडू. आणि हा उत्कृष्ट असा मारलेला कदाचित तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि हा चेंडू सीमा रेषे पार चौकार. सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळते ते आपल्याला रोहन यांच्याकडून. त्यांनी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावांची खेळ केलेली आहे. ते रोहन खूप सुंदर अशी फटके मारतो आणि संघासाठी धावा जमा करून देतो तो रोहन. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/10. पाहूया पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू रोहन यांच्यासाठी आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि हा एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा काढलेली आहे. 2 धावात धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1/12. चांगलं म्हणता येईल रनिंग बिटवीन द विकेट रोहन आणि दीपेश यांचं पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी केली होती कृष्णा यांनी. एका षटकामध्ये 12 धावा दिले ते कृष्णा यांनी. काहीसं ॲव्हरेज प्रति ओव्हर ज्या रन हवेत त्या रन किरण 11 संघाने जमवलेल्या आहेत. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे तो
मयूर पाटील, रोहन आणि दीपेश खूप चांगले असं फलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे. प्रतिवर जेवढ्या रन पाहिल्या होत्या तेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या रन त्यांनी पहिल्या षटकामध्ये कमावलेल्या आहेत. एका पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 12. चांगली अशी संयमी खेळी पाहायला मिळेल ती. रोहन आणि दीपेश या दोन्ही फलंदाजांना टिकून राहणं खूप गरजेचं आहे. एका इनिंगसाठी फक्त 25 मिनिटं आहेत. अंपायर यांनी थोडी नोंद घ्यायची आहे. प्रत्येक षटकानंतर आपल्याला वेळ नाही आहे कारण आपल्याकडे वेळेचं खूप बंधन आहे. अंपायरने याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. पाहूया दुसरं षटक घेऊन येत आहे तो मयूर पाटील. स्ट्राईकला येतो दीपेश, डावकुरा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकला येतो रोहन आणि त्याला मारा करतोय तो मयूर. पाहूया मयूर आणि काहीसा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु जोरदार अशी अपील. एक धाव तर नक्कीच मिळालेली आहे. 22 एक धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती. 1-13. काहीसा बॅटच्या टप्प्यात न आलेला चेंडू परंतु एक धाव रोखू नाही शकला तो गोवंडी 11 संघ. चांगली अशी गोलंदाजी होती परंतु निर्धाव असा चेंडू होता परंतु एक धाव ही बाईची मिळालेली आहे. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1-13. पाहूया पुढचा चेंडू. रोहन खूप सुंदर अशी फलंदाजी करतो आणि रोहनला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. रोहन जर टिकून राहिला तर ही मॅच सहजपणे तो खिशात टाकेल अशी अपेक्षा त्यांच्या टीमची सुद्धा आहे. पाहूया चांगला असा फलंदाज रोहन. कीर्ती महान पण त्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणता येईल ती रोहन यांच्याकडून. पुढचा चेंडू रोहन टू मयूर आणि हा काहीसा मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो रोहन आणि पुन्हा हा चौकार. जिंकायचा असेल तर रोहनचा विकेट घेणं महत्वाचं आणि उत्कृष्ट असा मारला फटका. एक धाव तर नक्कीच. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न मध्ये एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते किरण 11 संघाला. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 1-18. काहीशी संयमी खेळ फलंदाजी म्हणता येईल ती रोहन आणि दीपेश यांच्याकडून. एक फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18. संघाला जिंकण्यासाठी प्रतिवर 11 धावांची गरज आहे आणि हा काहीसा मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या टप्प्यात न आलेला चेंडू. ऑफ साईडला गेलेला चेंडू परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1-19. चांगली भागीदारी होती ती रोहन आणि दीपेश यांची आणि चांगली गोलंदाजी करतोय तो मयूर. पाहूया पुन्हा रोहन स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो मयूर. पाहूया रोहन काय करतोय आणि हा काहीसा लेग साईडला मारलेला चेंडू आणि हा सीमारेषे पार पहिल्या षटकावर बसलाय तो मयूर यांच्या बॅटमध्ये. मूर्ती त्याची लहान आहे पण त्याचे जे रोहन सॉरी माफी असावी रोहन. चांगली अशी फलंदाजी करतोय तो रोहन. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणता येईल. खूप सुंदर असं स्किल आहे त्याच्याकडे बॅटिंगचं आणि हा पुन्हा लेग साईडला मारलेला चेंडू पुन्हा सीमारेषे पार. दुसरा षटकार रोहन यांच्या बॅटमध्ये.
धावसंख्या झाली ती 31 आणि रोहनच्या वैयक्तिक 28 धावा रोहन स्वतःच्या वैयक्तिक आहेत. खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ते रोहन यांच्याकडून. मी पहिलंच सांगितलं होतं की जर रोहन क्रीजवर आहे तर रोहन सहजपणे ही मॅच खिशामध्ये टाकू शकतो, कारण त्याचे जे फलंदाजीचे स्किल आहे ते आपल्याला पाहायलाच मिळत आहे. चांगले मोठे मोठे फटके आपल्याला रोहनच्या फलंदाजीमधून पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढच्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे तो बोलायचं ना राजेश. आतापर्यंत 31 धावा झालेल्या, 2 षटकाखेर संघाची संख्या झाली ते 31. पहिल्या स्ट्राईकला येतो दीपेश, नॉन स्ट्राईकला येतो रोहन आणि त्याला मारा करतो तो राजेश. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो राजेश. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या 12 होती. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा दिल्या गेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाखेर 31 धावा. आणि काहीसा खराब गोलंदाजी म्हणता येईल, खराब चेंडू म्हणता येईल. अवांतर धाव पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 32. गोवंडी संघाला जर जिंकायचं असेल तर अशा अवांतर धावांवरती बंधन घालावं लागेल. पाहूया पुढचा चेंडू आणि काहीसा मारलेला चेंडू आणि हा सीमारेषे पार. हा तिसरा षटकार. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 38. चांगली अशी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते आपल्याला किरण 11 संघाचे दोन्ही सेट फलंदाज आहेत आपल्या इथे आता. आणि पुन्हा त्या साईडला तटवलेला चेंडू आणि पुन्हा सीमारेषे पार. चेंडू मध्ये 2 षटकार लगावले ते दीपेश आणि प्रेक्षक पण खुश झालेले आहेत. त्यांना काहीसं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. किरण 11 संघाकडून संघाची धावसंख्या झालेली आहे ती 44. पुन्हा एकदा तिसरा षटकार 3 चेंडू मध्ये 30 षटकार. पुन्हा त्याच दिशेला गेलेला चेंडू सीमारेषे पार. दीपेशने 4 चेंडूमध्ये 19 धावा पटकावलेल्या आहेत आणि काहीसा मारण्याचा प्रयत्न पुन्हा आणि दीपेश बाद झालेला आहे. चांगली फलंदाजी केली, खरंच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल. 3 चेंडूमध्ये सलग 30 षटकार मारले ते दीपेशने. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत होते रोहन आणि त्याचबरोबर दीपेश एक साईडून मारा रोहन करत होता तर दुसऱ्या बाजूने दीपेश मारा करत होता. एक विनंती आहे, त्रिमूर्ती 11 दत्तनगर संघाचा संघ नायक कृपया समालोचन कक्षाच्या इथे यायचंय. टॉस बॉक्सच्या इथे यायचं, टॉस उडून घ्यायचा पुढच्या सामन्याचा. यानंतरचा अच्छा पुढे ठीक आहे. पाहूया पुढचा चेंडू. संघाला फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होता तो
दीपेश 3 चेंडूमध्ये 3 सलग षटकार मारले होते. चौथा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेला पाहूया पुढचा चेंडू. काहीशी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. समित दीपेशची जागा सांभाळण्यासाठी आला होता. समित चांगले सेट फलंदाज होते. रोहन आणि दीपेश चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती. संघाला जिंकण्यासाठी आता केवळ फक्त 3 धावांची गरज. आणि हा पुन्हा मारेल लेग साईडला चेंडू आणि हा झेलबाद होण्याची आणि हा उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. हिमांशू यांनी चांगला असा मारण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बाद झालेला आहे तो समित. पहिल्याच चेंडूमध्ये पहिल्याच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात समित बाद झालेला आहे. समितची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो प्रदीप. संघाला जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज. संघाला जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज. स्ट्राईकला आहे तो रोहन. खूप सुंदर अशी फलंदाजी करत होता तो रोहन. पाहूया आपल्याला विनिंग षटकार विनिंग चौकार शॉट पाहायला मिळतोय का. रोहन यांच्याकडून आतापर्यंत चांगली फलंदाजी करत आला रोहन आणि त्याला साथ देत होता दीपेश. आता पाहूया पुढचा चेंडू आणि हा काहीसा मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा निर्धाव चेंडू म्हणता येईल. काहीसं खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 51. संघाला जिंकण्यासाठी केवळ 2च धावांची गरज. स्ट्राईकला होतं प्रदीप. भरत कोहली नाही, भरत पाटील. अरे भरत पाटील. पाहूया पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू. 1 धाव तर नक्कीच मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52. संघाला जिंकण्यासाठी केवळ 1च धावाची गरज. रोहन आहे स्ट्राईकला. पाहूया आपल्याला काहीसा विनिंग शॉट पाहायला मिळतोय का रोहन यांच्या बॅटमधून. आणि हा उत्कृष्ट असा मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार मारून रोहनने ही मॅच आपल्या खिशात टाकलेली आहे. किरण 11 संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. यानंतर उपस्थित राहायचं आहे. आता यानंतरचा होणार किरण 11 वर्षीच आहे ना. यानंतरचा होणारा सामना त्रिमूर्ती 11 दत्तनगर वर्सेस किरण 11. आणि मी भरत पाटील सन्माननीय भरत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी टॉस उडवण्यासाठी समालोचन कक्ष टॉस बॉक्सच्या इथे यायचं आहे. आता या झालेल्या मॅच मध्ये किरण 11 संघाने चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. 33 धावा केली. 33 धावा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बॉल 33. आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून रोहन यांनी 10 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी केली. तर मी विनंती करतो सन्माननीय भगवान कोळी यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅच म्हणून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहन यांना बहाल करायचा आहे. रोहन यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट अशी खेळी केली होती ती रोहन यांनी. यानंतरचा होणारा सामना त्रिमूर्ती 11 दत्तनगर वर्सेस किरण 11. कृपया दोन्ही संघाच्या नायकांनी
टॉस बॉक्सच्या इथे येऊन टॉस उडून घ्यायचा आहे आणि मी विनंती करतो यानंतर चावी खाली खाली चावी. खूप सुंदर असं कॉमेंट्रीचं